मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो कोरेगावच्या मैदानामध्ये. खूप सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरला लाडू आणि सोबत पाहला बाजा. नमस्ते भाऊ. नमस्कार. काय आनंद आहे आज? आजचा आनंद आमचा म्हणजे काय नाही, म्हणजे आमच्या बैलाचा इतिहास असा, इथं बैल पडलाय कोरेगाव फाटीला, तेव्हा तेव्हा आम्हाला गुलाल झालेला आहे, बैलानं गुलाल करून दिलेला आहे आम्हाला इथं. बर. शेठजी, सकाळी ज्यावेळेस तुम्ही आलेला त्यावेळेस चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स वाटत होता, तुम्ही नाश्ता करायला बसलेला, म्हणजे निर्धास्त होता की तुम्ही आज काय नाही, आज लाडू गुलाल करणारच. तो एक काय कॉन्फिडन्स होता काय वेगळा? नाही वेगळाच होता की गाडी गुलाल जाणार हे सकाळीच दिसत होतं. बर. आणि गाडी फायनलला सुटून गेली, नाही तर हा निकाल वेगळाच असता. काय घडलं नेमकं? मला शंभू बोलला तसं फायनलच्या वेळेस जरा थोडासा त्रास झाला तुम्हाला. गाडी खाली गेली न बैल खाली न सुटला. ती गाडी हातातून गाडी गेली लांब, 1-2 किलोमीटर गेली गाडी, दोन आणली, त्यामुळं हा निकाल वेगळाच असता. शेठजी, किती गुलाल आहेत चालू सीझनला? मला वाटतं प्रत्येक मैदानात तुम्ही गुलाल, नंबर काय काय असं ना, पण गुलाल 100% असतो. काय सांगेल? बैल घेतल्यापासून बैलांना आज पोहोच गुलालच ठेवले. हा, असं कुठला एक दिवस म्हणजे ही नाही की बाबा बैलांना आज केले, असं कावच झालं नाही. तरी किती गुलाल झाले साधारणतः आता चालू सीझन? 45 कंटिन्युअस गुलाल आहेच. गुलालाचे. आज नियोजन कसं लावलेलं? आज तोच पायरा करावा असं, म्हणजे शंभूचा वाढदिवस होता, म्हटलं वाढदिवसानिमित्त आपले हाणावी गाडी. हा, त्यांना पण आपल्याला लगेच हो म्हणलेत, आम्ही आपलं हाणू गाडी. आणि विशेष म्हणजे शंभूला आज लाडूनं पण गिफ्ट दिलं म्हणाला आणि बाजानं पण दिलं म्हणावं लागेल. बर. रीतीने असते, जर समजा एखादं मैदान झालं, मोठं मैदान, तर कशा पद्धतीने पायरायचं झालं, संपूर्ण टीमचं डिस्कशन केलं जातं का? कसं काय? हे आमचे दोस्त आहेत चिंदवलीचं. बर. ते हे जीवन भाऊ, प्रणव गाडवी, बर, आकाश पवार, सुट्टी का असतो, बर, आणि सौरभ गाडवी, अशी सर्व टीम असते. बर. सुट्टीला काय घडलं नेमकं भाऊ? सुट्टी एक नंबर झाली बैलाची, सुट्टीचं नाही काय. हा, म्हणजे फायनलच्या पूर्वी काय घडलं नेमकं? म्हणजे सुटून गेलेलं बैल खाली उलटा तोंड करून उभा होता, तेव्हा सुटून गेला बैल. बर. हातातनं सुटला अचानक, आणि 2-1 किलोमीटर गाडी पळाली, तिथनं धरून आणली, मग लगेच पळाली गाडी, त्याच्यामुळे नाही तर निकाल वेगळाच होता. पायाला काय झालं एक्झॅक्टली? थोडस लागले का नक्कीला. बर. आता कशी आहे तब्येत? काय? बर. ड्रायव्हर कोण होता आज? बर. आता मोठी मैदान येतात, काजडचं पण मैदान आहे मोठं, पर पिकअपचं मैदान आहे, कसं नियोजन असणार आहे? म्हणजे पायरा वगैरे कशा पद्धतीचं असतं? आता 25ला बैल पाहणार. 25ला सासवडला पाहणार. हा, वाईटला सिकंदर. बर. झाले. पायरा सांगून टाकला जातो तुम्ही, असं म्हणजे हे नसते. पायराला पण आपल्याला काय नशिबात असेल ते भेटतंय, आणि त्यानं आपल्याला आज महाराष्ट्रात नाव केलंय. हे लपून काय करायचं आपल्याला? सिकंदरचं पण नाव आहे आज. बरोबर. आणि लाडूला पण लोक बऱ्यापैकी चांगली ओळखतात. आणि सिकंदर असेल, रायफल असेल, ही बैल घातले का आमच्या इथं ना. घरचा साज 25 तारखेला पळेल 100%. दादा, ह्या चषक झाला किंवा गुलाल झालं, काय महत्व आहे ह्याचं? म्हणजे एक कोण विचारतो? हा गुलाल, ही चषक, यातच सर्व. खिशात किती पैसे ते कोण बघतोय? पुसेगावला जे मैदान झालं तिथं काय झालेलं? पुसेगावला गाडी 4-5 छकड्याने बसली. अंतरानं गाडी बसली, पण तोंडावरच्या इथं जरा गाडी थोडीशी फॉल झाली. गाडीला त्यावेळेस स्पीड चांगलं लागलं होतं. बर. आणि पोलीसचा लाडूचा असा इतिहास आहे की त्यांना चांगल्या गाड्या मारल्यात, आणि त्याशी पण एक वेगळंच झालं असतं, फक्त गाडी थोडीशी लॉबिटच झाली. त्यामुळे आज ड्रायव्हर कोण होतं दादा? दोथ्या ड्रायव्हरशी होतं. त्यांच्याविषयी काय सांगाल? मस्त गाडी आणतो. आज पहिल्यांदाच लाडूच्या गाडीवर बसला, प्रथमच बसला आणि गुलाल झाला. अजून बरेचसे मेंबर आहेत, काय कसा आनंद आहे आज? ही आमची टीम येते घातल्या कधी, म्हणजे बैलच ह्यांचं असले, म्हणजे सगळ्यांचाच बैल असल्या कधी, असं काय असं कोण नाही, सगळं म्हणजे त्याचं सगळं असेल ती सगळी हीच करतात. शेठजी, ज्यावेळेस मैदानात येतं काय वेगळा अनुभव असतो? म्हणजे आता गुलाल तर तुम्ही घेतायच, तो म्हणजे लाडू तुम्हाला म्हणजे गुलाल त्यानं कमवून दिलं, म्हणजे माणसात किंमत असेल, नाव असेल, सगळं त्यानं आम्हाला दिलं. बरं, चालेल. शुभेच्छा राहतील तुम्हाला. आता 25 तारखेला दिसेल लाडू पाहताना प्रेक्षकांना. धन्यवाद.